नमस्कार मित्रांनो. तुम्ही सर्वजणांना बघू शकतात मुंबईचे सर्व वरिष्ठ गाडा मालक त्यांचे काही मुद्दे आहेत ते आपल्या समोर मांडतात. काय बोलाल? नमस्कार. अखिल भारतीय बैलगाडी संघटना सदस्य, मेंबर, कमिटी या सगळ्यांना माझा नमस्कार. आता जवळजवळ 2 वर्ष झालेली आहे. आपल्याला आपण एक मीटिंग लावायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मीटिंग लावून त्याच्यामध्ये तुम्ही अजेंडा दिला पाहिजे की आपल्याला पुढे कसं काम करायचं आहे आणि कसं आपण पुढे करायचं आहे. आणि त्याच्या आधी आपण बँकेत अकाउंट काढले असं आता 8 महिने झाले आम्हाला कळलं की 8 महिन्यापूर्वी आपण बँकेत अकाउंट काढले. तर सगळ्यांच्या समोर हिशोब ठेवावा. त्यानंतर कमिटी चेंज करायची, काय करायची. आणि तिसरा म्हणजे जो आता विषय नवीन आलेला आहे की हे जे बैल आपले घाटावरचे, पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले, मराठवाड्यातले हे बैल इकडे खरेदी करायचे नाही, तिकडे खरेदी करायचे नाही. तर ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा जो आपली कमिटी आहे अखिल भारत, त्याच्यामध्ये असा कुठलाही नियम ठेवला नाही पाहिजे की हा बैल इकडे पळून देऊ नका, तिकडे पळून देऊ नका, खरेदी करू नका, असं माझं म्हणणं आहे. आणि आमची सगळी कमिटी जमलेली आहे त्याच्यासाठी. तर अजेंडा ठेवून लवकरात लवकर मीटिंग ठेवावी असं मी जी आताची एक्झिस्टिंग मीटिंग कमिटी आहे त्यांना मी आवाहन करतो. आज या ठिकाणी सर्व जे जुने गाडा मालक की त्यांच्या जोडीला मी स्वतः फिरलेला आहे. किती मेहनत केली, किती काय केलं, कोणाकडनं न पैसे घेताना लाखो रुपयाची जर मदत लागली तर बंडू शेठ सारखे होते, महेश शेठ सारखे होते, त्याच्यानंतर चेतन शेठ सारखे होते. अशा लोकांनी भरपूर मेहनत केलेली आहे. आणि ते कुठेशी तरी आज त्या कमिटीपासून लांब असल्यामुळे आम्हाला ती खंत येते की हक्काचा माणूस नसताना आपण विचारायचं कोणाला. आज परत आम्ही कोणता जाबजबाब या ठाणा रायगड पालघर कमिटीला विचारलाच नाही. पण आता कुठेशी तरी ही सर्व संघटना एकत्र येऊन, जुनी संघटना, की कुठेतरी आपण जाबजबाब विचारू. कुठेतरी आपण विचारू की बाबा हे पैसे गेले कुठे, तुम्ही नवीन गाडा आता जे नियम निघाल्यात याच्यात तुम्ही काय करणार आहात, बैलगाडा मालकांसाठी तुम्ही काय करणार आहात, याच्यासाठी त्यांची म्हणणं झालं की आपण एक त्यांना विचारू की काय कराल काय नाही. आणि जी अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे, त्यांचे अध्यक्ष असेल शिवाले आबा, तर त्यांना तिथं जाऊन विचारणार की बाबा अशाला अशा आमच्या व्यथा, म्हणजे मुंबई पालघरच्या या व्यथा त्यांच्याजवळ मांडणार. आणि मग त्याच्यातून ते काय सकारात्मक चर्चा देतील ते ऐकणार. आणि त्या जर कुठेशी तरी नाही, जर समजा योग्यरित्या न्याय जर भेटला तर मग त्याच्यावरती कोणती रणनीती काय आखायची ते वरिष्ठ गाडा मालक चेतन शेठ झाले, चिरल्याचे आपले दीपक शेठ झाले, बंडू शेठ झाले, महेश शेठ झाले, यांच्या अध्यक्षतेखाली तो निर्णय ठरवला जाईल. नमस्कार. खरं तर आज मुंबईमधील जे ज्येष्ठ गाडा मालक आहेत, ज्या गाडा मालकांनी जेव्हा बंदीच्या काळामध्ये जेव्हा बंदी उठवण्यासाठी स्वतःच्या चपला झिजून कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही बघितला, आणि अशा गाडा मालकांनी, म्हणजे समोरच आपले सगळे गाडा मालक आहेत, खरं तर बोलायला गेलो चेतनदादा आपटे आहेत, यांनी खूप मेहनत केलेली आहे. जेव्हा जेव्हा जिथे जिथे मिटिंग्स व्हायच्या ते मिटिंगच्या टायमाला सगळे आम्ही एकत्र राहायचो, म्हणजे एक कुटुंबासारखे. आज बैलगाडा क्षेत्र चालू झाल्यानंतर तो कुटुंब राहिलाच नाही असं वाटायला लागला मला कुठेतरी. खरं तर या 19 तारखेची सभा जी कोरेगाव मध्ये ठेवलेली आहे, खरं तर जाब विचारायला गेलो आपल्या मुंबईच्या कमिटीला, जाब भेटत नाही. 2 वर्ष झाले. 2 वर्षापासनं आपलं पहिले जेव्हा मीटिंग ठरली त्या मीटिंगला सगळे होते काय चेतन शेठ? त्या मीटिंगला सगळे असताना ठरला होता, सगळ्यांच्या साक्षीने ठरला होता, सगळ्या गाडा मालकांच्या साक्षीने ठरला होता का प्रत्येक वर्ष जी आपली संघटना जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स आपले चेंज केले जातील, प्रत्येकाला चान्स भेटेल संघटनेवर काम करायला. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी मासिक सभेमध्ये जे आपला हिसाब किताब, ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत, किती पैसे कुठे खर्च झाले आहेत, किती पैसे आपल्याकडे जमा झालेले आहेत, या पैशांचा हिशोब किताब प्रत्येक वर्षी दिला जाईल असा ठरला होता. ठरल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट झाली नाही. आज 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये पण आम्ही जर युट्यूबच्या माध्यमातून बाहेर दिली तर ग्रुपला ते चाव चवाट त्यांचे चालू असतात, ग्रुपला यो किंग तो किंग या सगळ्या गोष्टी चालू असतात. तर आम्हाला कोणत्याही प्रकारचे भांडण, वादाविवाद या सगळ्या गोष्टी नाही करायच्या, म्हणून आम्ही सगळे एकत्र आलोय. काय एकत्र आलोय? आम्हाला आता हे जॉब मुंबईमधून नाही भेटला तर आम्ही जे संघटनेचे अध्यक्ष आहेत नितीन आबा शेवाळे, येणाऱ्या 19 तारखेला शेवाळे आबांकडे जाणार आहेत. आमच्या ज्या व्यथा आहेत बैलगाडा मालकांच्या मुंबईच्या, त्या आम्हाला हात इथे मांडता नाही आले म्हणून तिथे मांडायला लागल्यात. खरं तर ठरल्याप्रमाणे आमचं काही हेतू नाही. तुम्ही खूप चांगलं काम केलंय.
संदीप शेठ माली यांनी चांगलं काम केलं आहे या बैलगाडा संघटनेमध्ये. त्यांचे मेंबर्स आहेत त्यांनी चांगलं काम केलं आहे. आम्हाला त्यांना विरोध नाहीये, पण कुठेतरी जे बैलगाडा मालक आहेत ज्येष्ठ आहेत, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केला, एवढे चपला जिजवले, आज असे बैलगाडा मालकांना कुठेतरी लांब फेकला जातोय. त्यासाठी हे सगळे आम्ही एकत्र आलोय आणि आम्हाला जर आमचे जे निर्णय आहेत, जे काय व्यथा आहेत आमच्या, त्या मांडायची आम्हाला कुठे संधी नाही भेटली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शेवाळाबांचा आदर्श घेऊन पुढे अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड मुंबई ही नवीन स्थापन होताना दिसेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. 19 तारखेला जेवढे ठाणा रायगड मुंबई मध्ये सगळी जी आपली बैलगाडा मालक आहेत, चालक आहेत, सगळ्यांनी 19 तारखेला कोरेगावला होणारी जी मिटिंग आहे अन्याय विरोधात, तर तिथे मिटिंगला सगळ्यांनी उपस्थिती ठेवा. माझे मुंबईमधील जेवढे फॅन फॅमिली कुटुंब असतील, सातारा, कडा, सांगली, जेवढ्या परिसरातील आपली जी फॅन फॅमिली कुटुंब असेल, सगळ्यांनी तिथे उपस्थिती ठेवा. मी येतोय, तुम्ही या, सगळे मुंबईकर येत आहेत आणि सगळ्यांनी जी जिथं सच्चाई आहे त्या सच्चाईच्या पाठीशी ज्यादा खरोखर जो महादेवाच्या नंदीला मनापासून मानतो गाडा मालक, त्यांनी सच्चाईला साथ द्यावी. हीच मी म्हणजे माझी जी व्यथा होती ती मांडण्याचं मी काम केलेलं आहे तुमच्याकडे. येणाऱ्या काळामध्ये काहीतरी आपल्याला बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगलं योगदान आणायचं आहे. बैलगाडी क्षेत्र हा मी नेहमी बोलत आलो का आपल्याला महाराष्ट्र किताब, हिंद केसरी किताब, भारत केसरी किताब हे शासनाच्या मान्यतेतून आला पाहिजे. यासाठी सगळ्यांचे आमचे प्रयत्न राहतील. यासाठी आम्ही एकत्र आलोय. इथे कोणाच्या बद्दल, कोणाच्या विरोधामध्ये ही आम्ही जे पण 4-4 जण आम्ही जमलेलो आहेत, हे फक्त चांगले काम करण्यासाठी आम्ही जमलेलो आहेत. येणाऱ्या या 19 तारखेला सगळ्यांनी या, मी पण येतो. मला एवढंच बोलायचं आहे का जे 2 वर्षापूर्वी आपल्या मिटिंगी झाल्या त्याच्यामध्ये ठरलेला असा का रायगडचा 1 वर्ष होईल, 1 वर्ष ठाण्याचा अध्यक्ष होईल असा ठरलेला. तो काही झालेला नाही ना. आम्ही आता 4 दिवसापूर्वी मी बाईक द्यायचो का तुम्ही हिशोब द्या, हिशोब काय मिळत नाही. जेव्हा हिशोब द्यायचा असला तर बाईक याच्यावर मी टाकू शकता, तो काय टाकला नाही. त्याच्या खाली आता मीटिंग जर ठेवायची असेल तर मी ठेवू शकतो. एवढं. नमस्कार. आज जे वरिष्ठ जुने गाडा मालक आज सगळे एकत्र बघून मला आनंद झाला का हीच मीटिंग आम्ही मागे 2 वर्षापूर्वी जेव्हा शर्यती क्षेत्र चालू झाला तेव्हा हीच लावलेली. ते लावल्यानंतर आम्ही तेव्हा तात्या पण होते, तात्यांचे सहकार्य आपले बंधू शेठ, बबलू शेठ, चेतन शेठ, आम्ही एकत्र बसून आम्ही फटाके जल्लोष करण्यासाठी तिथे जमलेलो. तिथे जमल्यानंतर आम्ही असंच बसल्यानं समजलं की आपण अध्यक्ष कोणाला ठरवायचा. तर आता ज्या माणसाने खरंच शर्यती चालू करण्यासाठी परिश्रम घेतलेले, चेतन आपटे, मी त्यांचं नाव सुचला. त्या नावाला त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. संदीप दादा माले यांना फोन पण केलेला, त्यांनी तिथून मला यस पण केला. ठीक आहे, त्याला बनवून टाका. ठीक आहे, त्या गोष्टी नाही घडता आता नवीन कमिटी बनलेली, त्या कमिटीने त्यांची कमिटीचं काम कमिटीने चांगलं केलं. पण आता कुठे जर त्या कमिटीने आता जे आपले 2 वर्ष झाले आपले आयडी किती बनले, काय किती, त्याचा लेखाजोखा समोर आणावं याच्यात एक मिटिंग लावायला पाहिजे होती. ती न लावता उद्या दिवसांदिवस आज लावू, उद्या लावू, याच्यामुळे वेळ चाललेला आहे. त्याला राहुल शेठ आमचं एक ठरलं की बाबा आपण त्यांना विचारू, तर कधी न लाव त्यांना जर मिटिंग लावायची नसेल तर आपण वरच्या कमिटीकडे जाऊन आपण त्यांना आपलं हे करू त्यांना. तर ते राहुल शेठ बोलले की आपण एकत्र बसून त्याच मिटिंग योगायोग जुळलं त्या याच्याने जर राहुल शेठच्या मार्गदर्शनाने आम्ही पुढे जाणार आहोत. बरोबर. चला आता जाता मी पण शेवटचा प्रश्न घेतो. नमस्कार. आम्ही सर्व एकत्र जमलेलो आहे. त्या सर्वांच्या एकजुटीने आम्ही सर्व जो काही निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे आणि आम्हाला सर्वांना अधिकार आहे की प्रत्येक गोष्टीचा जाब विचाराचा आम्हाला सर्वांना अधिकार आहे. बरोबर. आता संघटनेने जर मीटिंग अनाउन्समेंट केली तर आता इथं जेवढं जमलेलं गाडा मालक सर्व उपस्थित राहणार का तिथे? हा, सर्व उपस्थित राहतील, 100% उपस्थित राहतील. उपस्थिती सगळ्यांची राहील आणि त्याच्यामध्ये आमच्या मागण्या असतील. ज्या मागण्या टाकल्या आम्ही 2 मागण्या आमच्या, फक्त 2च मागण्या आहेत आमच्या. एक तर संघटना मधील जे आपलं पहिले स्टार्टिंगला ठरलं होतं त्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत, मेंबर्स आहेत, हे चेंज करून नवीन जे संघटना असेल, संघटना ते लोक सगळे एकत्र राहतील. आपण सगळे एकत्रच काम करायचं आहे. त्यांना काय असं नाही बोलत का तुम्ही आता राजीनामे दिल्यानंतर संघटनेमध्ये तुम्ही नाही, तुम्ही सगळे आपण एकत्रच आहोत. मला सदस्य पण नाही बनायचा ना अध्यक्ष पण नाही बनायचा, काहीच नाही बनायचा.
पण जे नवीन लोक आहेत ना, ज्या लोकांनी खरोखर मेहनत केलेली आहे, अशी लोकांची आता दादांची एज किती आहे वडिलांप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचं एक मनामध्ये असं मी एवढी मेहनत केली आहे, मला कुठेतरी काहीतरी या बैलगाडा क्षेत्राने कुठेतरी प्रेम द्यावं, योगदान द्यावं. आता चांगले दिवस आले तर मला असं वाटतंय का ठाणा रायगड मधनं जर आमची इच्छा आहे सगळ्यांची, ठाण्यामधनं आले तर चेतन दादाला बनवावा अध्यक्ष, आणि रायगड मधनं आले तर आमची मागणी आहे का दीपक शेठला बनवावा ना. बाकी तुमच्या पद्धतीने जे करायचं, जे संघटनेमध्ये मेंबर्स टाकायचे, ज्याला खरोखर संघटनेमध्ये काम करायची इच्छा आहे ना, तो खरोखर ऍक्टिव्ह आहे आणि आपली संघटना उंचावर नेऊ शकतो, अशा व्यक्तिमत्वांना एकत्र करून संघटना निर्माण करा हीच मागणी. आणि जो हिसाब आहे, आपण आपले अड्डे हप्त्यातून 3 वेळा होतात, 3 वेळा एक दिवसाला 3 अड्डे होतात, एक दिवसाला 3 अड्डे होतात, हप्त्याला असे 3, 6, 9, एक हप्त्याला 9 अड्डे होतात. एक अड्ड्याचे मागे 5,000 रुपये काढले जातात. तर 3 अड्ड्यांचे आता 15 × 15 30, 15 × 45 हप्त्याला 45,000 रुपये जमा होतात. मग या सगळ्या गोष्टी जे कार्ड बनवले त्यांचे 1,000 रुपये घेतल्यात. आपण जेव्हा पूजा केली, जेव्हा शर्यती क्षेत्र चालू झाला, त्या पूजेमध्ये प्रत्येकाने पावत्या पाडल्या, खर्च झाला. आता आपल्या संघटनेच्या माध्यमातून मुरबाडमध्ये पाण्याची जी टंचाई जिथे होती तिथे पाणी दिलं गेलं. जे आपले जाकी लोक आहेत, ड्रायव्हर लोक, त्यांना ते टोपास दिले गेले, मदती झाल्या. पण या सगळ्या गोष्टी मांडा ना तुम्ही, जे बैलगाडा क्षेत्रातील जे बैलगाडा मालक आहेत, चालक आहेत, जे मैदान ठेवतात, सगळ्यांना एकत्र करा, या सगळ्या गोष्टी मांडा ना. जे तुम्ही ठरवलंय तेच आम्ही बोलतोय ना, मग आम्ही बोलल्यानंतर तुम्हाला राग नाही यायला पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी चेंजेस व्हायला पाहिजेत, बदल घडला पाहिजे. सर्वसामान्य गाडा मालकांची संघटना आहे ही, सगळ्या बैलगाडा मालकांची, सगळ्या शेतकऱ्यांची आहे. त्याच्यामुळे कोणीच असा अहमपणा, मीपणा, काही संघटना आम्ही आता कॅचअप केलेली आहे, हॅक केलेली आहे का विकत घेतलेली आहे, असा डोक्यातून काढून टाका. या बैलगाडा क्षेत्रामध्ये माझ्यासारखे राहुल पाटील अजून 100 आहेत जाब विचारणारे. एवढेच का प्रत्येकाला वाटतं भांडण तंटा नको, त्याच्यामुळे प्रत्येक जण शांत राहतो. पण आम्हाला सुद्धा भांडण तंटा नाही करायचं, सगळ्यांना एकत्र यायचं आहे. एकत्र येऊन कुठे चांगलं आपल्या बैलगाडा क्षेत्राला देता येईल, त्यासाठी मी एकत्र आलो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम.